कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आणि काय ग, कुठे गेली तुझी ती वकिलांची फौज? तुझी ती सो कॉल्ड माणसं जी मला इथून बाहेर काढणार होती. अनुष्का, तू प्लीज असं नको समजूस की मला इथे अडकवून तू वाटेल तसं वागशील. तुला काय वाटलं तुझं बाहेर काय सुरू आहे ते मला कळणार नाही? ब्रँड अँबॅसेडर होऊन सुद्धा तोंडावर पडलीसच ना तू. अनुष्का, ऐक माझं प्लीज, आता तरी सावध हो. हे ना, हे असे छोटे मोठे गेम्स खेळणं बंद कर. डायरेक्ट मुळावर गाव घाल, नाहीतर कधी तुला लाथा मारून त्या घरातून हकलून देतील ना, तर तुला कळणार नाही. हे एक काम करतेस का, त्या किर्लोस्कर मॅन्शनला एकदाच बॉम्बने उडवून टाक. बूम, सगळं संपवून टाक, सगळं. राईट, त्या घराला बॉम्बने उडवून टाकते हा? आणि मग येऊन तुझ्यासोबत जेलमध्ये बसते. तू ना दे विषय सोडून. अनुष्का, तुझ्याकडून काहीच नाही होऊ शकत. मला माहितीये तू हे धाडस करूच नाही शकणार, कारण तू माझी इतकी ब्रेव नाहीच आहे. इनफॅक्ट तुझ्याकडून काहीच नाही होऊ शकत. मला वाटलं होतं ऍटलीस्ट मला या जागेतून बाहेर तरी काढशील, पण तुझ्याकडून तेवढाच होता होता. इतकं बेसिक काम जमत नाहीये तुला. ऐक ना, ये ना, मी प्रयत्न करते. वेळ लागणार पण काम होणार. मला जामिनावर बाहेर काढायला इतका वेळ का लागतोय? पण अगं, जामिनावर सोडायचं म्हणलं की मला जगासमोर तुझी बहीण म्हणून यावं लागेल ना. कॉमन सेन्स दिशा, कॉमन सेन्स. आणि मला सांग, त्या अहिल्याला कळालं तर ती मला कुठेही शोधेल ग, पाताळातून शोधून मला संपवून टाकेल. हे सगळं माहिती आहे ना तुला. काय प्रॉब्लेम काय आहे तुझा? मला सारखं सारखं इकडे बोलवत जाऊ नकोस. तुला मिळतंय ना ते सगळं, मी सगळं अवेलेबल करून दिलंय तुला. काय प्रॉब्लेम आहे तुझा? राहा ना शांत. हो, तू सगळं अवेलेबल करून दिलंस इथे. एक काम कर ना अनुष्का, तू ना माझ्यासोबत इथे राहायला ये. एक दिवस स्पेंड कर माझ्यासोबत इथे. सगळं अवेलेबल करून दिलंस ना. जाऊन बघ कसं वाटतंय ते. ऐक ना, तू वेडी वाटतेस दिशा. ए, तू ना मला लवकरात लवकर इथून बाहेर काढ, नाहीतर मी काय करेन याची मलाच गॅरंटी नाहीये. काम डाऊन. टेक अ डीप ब्रेथ. मी आहे ना, हे सगळं व्यवस्थित करणार आहे. तू आत्ता मेडिटेट कर आणि शांत राहा. ही बदलली आहे, आता मलाच काहीतरी करावं लागेल. हॅलो एव्हरीवन, आजची मीटिंग आपण का बोलवली त्याच्या मागचं कारण आपण सर्वांना माहीतच आहे. ब्रँड अँबॅसेडर बदलण्याचा निर्णय तुम्ही अचानक घेतला, त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या कंपनीच्या सेल्सवर झालाय. लोक अनुष्काला स्वीकारत नाहीयेत. एकतर पारूलाच परत आपल्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर करा, किंवा मग आम्हाला आमचं डिसिजन घेऊ द्या. हे बघा, काही निर्णय घेतल्यामुळे कंपनीच्या सेल्सवर परिणाम झालाय हे मला मान्य आहे. आणि हा बिझनेस आहे, हे काही पहिल्यांदा झालेलं नाहीये. कुठलीही गोष्ट ऍक्सेप्ट करायला थोडासा वेळ तर द्यावा लागतो. तुम्ही आम्हाला 2 महिने द्या, मला खात्री आहे की लोक अनुष्काला सुद्धा स्वीकारतील. पण मॅडम, इतर आर्थिक बाजूमुळे होणारे परिणाम आम्हाला माहिती आहेत. दॅट इज अंडरस्टूड. सेल्स कमी होणं, नैसर्गिक संकट किंवा अजून काही. पण हा जो तुम्ही इलॉजिकल डिसिजन घेतला आहे ना, दॅट इज नॉट ॲक्सेप्टेबल. आणि हे आमच्या विचारांच्या पलीकडे आहे. एक मिनिट. अहिल्याने हा निर्णय पूर्ण विचार करून घेतलाय. नाही, मला मान्य आहे तुम्हाला हा आत्ता इलॉजिकल निर्णय वाटत असेल, पण माझी खात्री आहे तिचा हा निर्णय योग्यच असणार आहे. माझं ऐका तुम्ही. तुमच्या गुंतवणुकीबद्दल निश्चिंत राहा तुम्ही. कोणीतरी एक जण डिसिजन घेणार आणि त्यामुळे गुंतवणूकदारावर संक्रांत येईल, असं कसं चालेल? आणि मग बॉडी कशाला असते?
आणि तुम्ही जनरल बॉडीशी डिस्कस करून हा डिसिजन का नाही घेतला? प्रश्न पैशांचा आहे हो, व्यवहाराने बघा ना. कंपनी चालवताना इमोशनल निर्णय घेऊन नाही चालत. ह्या अहिल्या देवींना कळायला हो. एक मिनिट. ज्यांना आमचा निर्णय पटलेला नाहीये ते त्यांचा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे. ही कंपनी अहिल्यादेवी किर्लोस्कर यांच्या नावावर चालते आणि इथून पुढेही चालत राहील. तुम्ही आमची इथवर साथ दिलीत, इथून पुढेही द्याल अशी अपेक्षा आहे. तर त्यासाठी तुम्हाला आमच्यावर विश्वास ठेवावा लागेल. आणि तरी जर का तुम्हाला जायची इच्छा असेल तर तो तुमचा कॉल आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कुणी कोणासाठी थांबत नसतं. कंपनीची प्रगती ही सुरूच राहणार आहे. आणि एक गोष्ट तर तुम्ही लिहूनच घ्या, एकदा का तुम्ही ही कंपनी सोडून गेलात की तुमच्यासाठी परत यायचे सगळे रस्ते बंद होतील. कम ऑन गाईज, वी आर किर्लोस्कर ग्रुप. बाहेर मार्केटमध्ये इन्व्हेस्टर्सची लाईन लागली आहे कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायला. आपण तुम्ही जर इतका मोक्याच्या वेळेला आम्हाला सोडून गेलात त्याच्या कंपनीचं सध्या शेअर होल्डर पण नाही होता येणार तुम्हाला. ओके, मग सध्या आम्ही कोणी बॅकआउट नाही करत. पण जसं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे जर परिस्थिती बदलल्या नाहीत तर मग आम्हाला आमचा निर्णय घ्यावा लागेल. आणि तेव्हा आम्ही जोही निर्णय घेऊ तो तुम्हाला मान्य करावा लागेल विदाउट अ सेकंड थॉट. डन. आमचा प्लॅन ऑफ ॲक्शन ऑलरेडी तयार आहे. आम्ही तुम्हाला कोणालाच नाराज करणार नाही. मला फक्त 12 फेब्रुवारीपर्यंत वेळ हवा आहे. आम्ही आमची कंपनी परत नंबर 1 करून दाखवूच. खरं तर इतकं सोपं नव्हतं त्या पारूला तिच्या जागेवरून काढून हेड डेझिग्नेशन मिळवणं. पण मी एकदा माझ्या हट्टाला पेटले तर सगळं अवघड सोपं करून टाकते. माझं प्लॅनिंग कधीच चुकत नसतं आणि चुकणारही नाही. शी, कसला बावळट आणि मूर्ख माणूस आहे हा. एका मोठ्या कंपनीचा CEO आहे हा आणि वाटत सुद्धा नाही. गॉड, मी याच्यासोबत लग्न करणार आहे याचा विचार करून पण मला हसू येतंय. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.